नमस्कार मित्रांनो, बालभारती रिवाइंडमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण आठवणींच्या गावात जाणार आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या मनात घर करून बसलेला एक अत्यंत हृदयस्पर्शी धडा पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. साने गुरुजी लिखित श्यामची आई. ही फक्त एक गोष्ट नाहीये, नाही का? ही तर संस्कारांची एक शिदोरी आहे. आपल्या मुलाने धाडसी बनावं, त्यानं आयुष्यातल्या कोणत्याही संकटाला घाबरू नये म्हणून एका आईने घेतलेला तो एक कठोर निर्णय. चला तर मग आठवणीच्या या पानात पुन्हा एकदा डोकावूया. कल्पना करा, कोकणातलं एक गाव, पावसाळ्याचे ते दिवस, विहिरी, नद्या, ओढे सगळं कसं तुडुंब भरून वाहतंय. आणि हीच तर खरी वेळ असायची मुलांनी पोहायला शिकण्याची. सगळी पोरं पाण्यात धम्माल करत असताना एक जण मात्र काठावरच उभा असायचा. तो होता आपला श्याम. त्याला पाण्याची अतोनात भीती वाटायची. बाकीची मुलं तर चिडवायचीच, ए ढकला रे याला पाण्यात. पण श्याम तो काही पाण्यात उतरायला तयार नसायचा. ही भीती माहिती त्याच्या मनात अगदी खोलवर रुतून बसली होती. मग एके दिवशी आईने ठरवलंच, बस झाला आता, उद्या रविवार, याला पोहायला शिकवायचंच. पण झालं काय? रविवार उजाडला आणि आपला श्याम घरातून गायब. तीच भीती, तीच त्याला कुठेतरी लपायला भाग पाडत होती. आई तर काळजीतच पडली. सगळ्या मुलांनी मिळून शोधाशोध सुरू केली. घरात पाहिलं, बाहेर पाहिलं, श्याम कुठेच नाही. आणि मग कोणीतरी वर माळ्यावर जाऊन पाहिलं तर काय, आपला श्याम एका मोठ्या कणगीच्या मागे असा लपून बसलेला. त्याला असं लपलेलं बघून आईचा राग अनावर झाला. ती म्हणाली, चल उठ, आज काही ऐकणार नाही मी तर ह्याला पाण्यात ढकलणारच. आवाजात जरी कठोरपणा असला ना, तरी मनात मुलाच्या भल्याचीच तळमळ होती हो. आईने श्यामला छडीने 2-4 फटकेही दिले. आता बाहेरून पाहणाऱ्याला हे कदाचित निव्वळ कठोरपणा वाटेल, नाही का? पण हे होतं आईचं कठोर प्रेम. आपल्या मुलाच्या मनातली ती भीती, ती कायमची घालवण्यासाठी तिनं आपलं काळीज जणू दगडाचं केलं होतं. त्याला तसंच विहिरीवर नेण्यात आलं. त्याच्या कमरेला सुकडी म्हणजे एक जाड दोरखंड बांधला आणि आईच्या सांगण्यावरून मित्रांनी त्याला धपकन पाण्यात ढकलूनच दिलं. त्या क्षणी आईचे डोळे नक्कीच पाणावले असतील, पण मन तिनं कठोर ठेवलं होतं. पाण्यात पडल्या पडल्या श्यामच्या तोंडातून एकच किंकाळी फुटली, आई ग, मेलो. त्याला क्षणभर वाटलं असेल की आता सगळं संपलं. पण मग एक चमत्कारच झाला. पाण्यात जी त्याची मित्र होती ती त्याला धीर देत होती. अरे श्याम, हातपाय हलव, काही होत नाही. आणि भीतीने का होईना श्यामने हातपाय मारायला सुरुवात केली. आणि त्याला जाणवलं, अरे आपण बुडत नाहीये, आपण तरंगतोय. बस त्या एका क्षणात ती सगळी भीती कुठच्या कुठे पळून गेली आणि श्याम पोहायला शिकला. बाहेर आल्यावर आईने त्याला घट्ट जवळ घेतलं. तो जो काही वेळापूर्वीचा कठोरपणा होता ना, त्याची जागा आता मायेच्या ओलाव्याने घेतली होती. त्याच्या पाठीवरच्या वळांवर तिल लावताना आईचे डोळे भरून आले होते. ती हळूच म्हणाली, श्याम, तू भित्रा आहेस असं या जगानं तुला म्हणावं का? माझ्या श्यामला कोणी नावं ठेवलेली मला नाही आवडणार. तुमचा मुलगा भित्रा आहे असं तुझ्या आईला कोणी म्हटलं तर ते तुला तरी आवडेल का? आणि खरं तर हाच या धड्याचा खरा संदेश आहे. खरा संस्कार म्हणजे काय? तर मुलाला भीतीपासून फक्त वाचवणं नाही, तर त्या भीतीवर मात कशी करायची हे शिकवणं. आईनं नेमकं तेच केलं. तिनं श्यामला धाडसाचा सगळ्यात मोठा धडा शिकवला. श्यामची ही गोष्ट खरं तर फक्त त्याची नाहीये, ती कुठेतरी आपल्या सगळ्यांची आहे, नाही का? ही गोष्ट ऐकताना नकळतपणे आपलं बालपण डोळ्यांसमोर उभं राहतं. ती शाळा, ती विहीर, हे सगळं जणू आपल्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून जातं. आपल्यापैकी कितीतरी जणांची शाळा नदी किंवा ओढ्याच्या कडेला होती. आठवतंय? जिल्हा परिषदेची शाळा सुटली की थेट अनवाणी पायांनी नदीकडे धूम ठोकायची. मित्रांच्या सोबतीने पोहायला शिकण्याचे ते दिवस. आणि वर्गात गुरुजींच्या आवाजात हा धडा ऐकताना तो श्याम आणि त्याची आई कधी आपले झाले ते कळलंच नाही. आज इतक्या वर्षांनंतरही हा धडा आपल्याला केवळ धाडसच नाही शिकवत, तर आईचं ते निस्वार्थ प्रेम, ते कठोर पण तितकंच मायाळू रूप याची आठवण करून देतो. तिच्या त्यागाची आणि तिच्या दूरदृष्टीची जाणीव करून देतो. मला सांगा, तुम्हाला आठवतो का हा धडा? आणि तुमच्या शाळेत कोण शिकवत होता हा धडा? आठवतोय का त्या गुरुजींचा चेहरा? तुमच्यापैकी किती जण श्यामसारखेच नदीत किंवा विहिरीत पोहायला शिकले आहेत? नक्कीच प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी या धड्याशी जोडलेल्या असणार. तुमच्या या आठवणी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच बालपणीच्या सोनेरी आठवणींमध्ये पुन्हा एकदा रमून जाण्यासाठी बालभारती रिवाइंड चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.